नमस्कार मित्रांनो, मी सूरज मोरे. स्पाईन कनेक्टच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे स्ट्रेस म्हणजे मानसिक ताण. सर, मला जाणून घ्यायचा प्रयत्न केला की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही रोज एवढ्या स्ट्रेसमध्ये काम करता. तुमच्यासाठी हे स्ट्रेसचं डेफिनेशन काय आहे तुम्ही म्हणाल? नाही, मला सुरेश खूप महत्त्वाचा टॉपिक तुम्ही आज निवडला आणि आय कॉम्प्लिमेंट यू अँड युअर टीम फॉर ब्रेनस्टॉर्मिंग दिस सब्जेक्ट्स अँड विच इज युजफुल फॉर इवन एव्हरी वन in society, doctors, paramedical staff, normal people, office going, शेतकरी, प्रत्येकालाच हा महत्त्वाचा टॉपिक आहे असं मला वाटतंय. आणि हाऊ वी रिॲक्ट टू सम काइंड ऑफ सिच्युएशन ऑर सम डिफिकल्ट सिच्युएशन इज वॉट नॉर्मली आय फील इज स्ट्रेस. की काय प्रॉब्लेम झाला आहे घरामध्ये किंवा आणि हाऊ यू रिॲक्ट की अदरवाईज लॉट ऑफ पीपल विल ब्रेक डाऊन फॉर दॅट आणि दे विल कंटिन्यू फॉर लॉंग टाईम. की नाही, मला त्रास हा होतोय, मी खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि आय एम नॉट गेटिंग बेटर, मला कॉन्स्टंटली हा खूप कठीणपणा वाटतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, बऱ्याच गोष्टी पेशंट स्टॉप, मानदुखी होते, कमीच होत नाही, हेडेक होतोय, ब्लोटिंग होतंय किंवा म्हणजे नॉर्मल गोष्टी करण्यापेक्षा त्यांना बाकीच्याच गोष्टींच्यामध्ये ते खूप गुंतून जातात. ह्या गोष्टीला मला वाटतं की आपण स्ट्रेस म्हणायला हरकत नाही. आणि हा फक्त महाराष्ट्रातच नाही आहे किंवा भारतातच नाही, हा पूर्ण जगात आहे आणि पाश्चात्य किंवा वेस्टर्न कंट्रीमध्ये तर खूप जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. राईट सर. म्हणजे याच तणावावरती म्हणून खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, जसे आपला हार्ट प्रॉब्लेम हे तर नॉर्मल आहेच. पण आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो आम्हाला एक कळलं मणक्यावरती याचे खूप परिणाम होतात. आज याच्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणलं की सगळ्यांशी आपण ही वस्तू डिस्कस करूया, या चर्चा करूया याबद्दल. मी आता जवळपास 14-15 वर्ष झाले भारतामध्ये आलो आणि त्याच्या आधी मी इंग्लंडमध्ये असताना दोन गोष्टी या खूप प्रामुख्याने NHS ज्या ठिकाणी मी काम करत होतो, नॅशनल हेल्थ सर्व्हिस म्हणतात NHS, जी UKची सगळ्यात महत्त्वाची हेल्थ सिस्टीम आहे, या ठिकाणी सर्व पेशंटना ते ट्रीटमेंट देतात. तर त्या ठिकाणी दोन कारणांसाठी पेशंट्स खूप कॉमनली यायचे. एक तर स्ट्रेस फॉर हेडेक, बेसिकली की डॉक्टर आय एम नॉट बेटर अँड आय वॉन्ट ऑक्युपेशनल लीव्ह सर्टिफिकेट किंवा जास्त काम नाही करायचं म्हणून सर्टिफिकेट मागण्यासाठी. ओके. ऑक्युपेशनलमध्ये एवढं जास्त हेडेक, कारण यू कॅनॉट डायग्नोज, आय एम नॉट बेटर, आय एम गेटिंग हेडेक किंवा मायग्रेन आणि मला त्रास कमी होत नाही. MRI केला, एक्सरे केला, सगळं तपासलं नॉर्मल, पण हा माणूस म्हणतो किंवा लेडी म्हणते की आय एम नॉट बेटर. आणि सेकंड इज बॅक पेन. MRI इज नॉर्मल, एक्सरे इज नॉर्मल, ब्लड टेस्ट आर नॉर्मल, क्लिनिकल टेस्ट आर नॉर्मल, पण पेशंट म्हणतो नो डॉक्टर, आय कॅनॉट वॉक, आय कॅनॉट सिट फॉर लॉंग अँड आय एम इन स्ट्रेस, आय नीड ट्रीटमेंट. आणि ही कीप्स कमिंग टू यू टाईम अँड अगेन. तो वारंवार तुमच्याकडे येतोय आणि तो बरा होत नाहीये. तुम्ही सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या औषध दिली, तुम्ही त्याला मेडिसिन दिली, पण तो म्हणतो की मला त्रास. आणि या दोन गोष्टींच्यामुळे NHS वरती भयंकर जास्त बर्डन होतं त्या काळी. आणि त्या पेशंटना कसं ट्रीट करायचं हा एक त्यांना खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम होता. आणि मला वाटतं दिस इज ऑल रिलेटेड टू स्ट्रेस आणि दिस इज वॉट वी आर नॉट अंडरस्टँडिंग की हाऊ वी ट्रीट दिस सिच्युएशन. म्हणून आजकाल बरेच सायकोलॉजिकल काउन्सिलर्स किंवा सायकॅट्रिस्ट आर डुईंग अ ग्रेट जॉब in general society dealing with this stress bug or a stress animal असं म्हणायला हरकत नाही. सर, आता जसं तुम्ही सायकोलॉजीबद्दल सांगितलं, मोस्ट ऑफ यू वर वर्किंग इन इंग्लंड, तेव्हा त्यांचा अवेअरनेस तिकडे आहे. पण वेन यू कम बॅक टू इंडिया ह्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर हे जर स्ट्रेसमुळे बाकीचे त्रास होतात, आपण ह्या वस्तूवरती जास्ती फोकस करत नाही. ह्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, असं तुम्ही जे म्हणताय की आपण फोकस करत नाही किंवा की आपण निग्लेक्ट करतो या त्रासाला, की ठीक आहे थोडं काहीतरी म्हणतो अँझायटी असेल, जाऊ दे रे, काही नाही, थोडं बरं होईल, म्हणजे आपण असं म्हणतो की नाही काही काळजी करू नको, यू विल बी फाईन, ऑल राईट. पण दॅट बोलणं इज ओके, बट दॅट पर्सन इज नॉट गेटिंग बेटर. यू अंडरस्टँड की आपण म्हणतोय की चांगला होशील, पण तो म्हणतो की वापस तो की आय एम नॉट गेटिंग बेटर. आजकाल बरेच सेलिब्रिटीज पण सांगतात की आय एम इन डिप्रेशन अँड आय एम इन स्ट्रेस अँड सो आय थिंक देर इज अ लॉट ऑफ सायंटिफिक कोरिलेशन टू दिस. तर पर्टेनिंग टू माय स्पेशालिटी, वेन पीपल कम टू मी आणि ते मला वाटतात की माझे मानदुखी कमीच होत नाही. माझ्याकडे एक पेशंट आला, तो IT मधला होता, पुण्यातला. तो म्हणाला की सर मेरे वाइफ का गर्दन का दर्द तो ठीक ही नहीं हो रहा है, 7-8 डॉक्टर्स को दिखाया, सब जांच कर दी, अभी मुझे भी गर्दन का दर्द होना शुरू हुआ है, मुझे तो कुछ प्रॉब्लम नहीं. जब भी मैं घर पे जाता हूँ, मेरी वाइफ को देखता हूँ तो मुझे गर्दन पेन शुरू होते, दिन भर नहीं रहता. आणि त्याला सांगायचं की एवढा तिला त्रास आहे की ती बरीच नाही होत आहे आणि सगळे तपासण्या नॉर्मल आहेत. तर आय थिंक देर इज अ लॉट ऑफ कोरिलेशन आणि hormonal imbalance, cortisol related things, limbic system,
असे बरेच त्याच्यामध्ये सायंटिफिक चेंजेस होतात, इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सेस चेंज होतात, पेन पाथवेजमध्ये फरक पडतो आणि ऑल दिस लीड्स टू अ कन्सिस्टंट अनहॅपीनेस, consistent not feeling good factor, and that leads to I am not better, मी बरा नाही आहे, आणि दॅट कंटिन्यूस. आणि तो आपण म्हणतो की मग तो सगळ्याच शरीरामध्ये ब्लोट होतं, हेडेक होतो, मानदुखी आणि कंबरदुखी हे सगळ्यात कॉमन म्हणायला हरकत नाही की आय एम नॉट बेटर. घरातली कामं करू असं नाही आहे की एव्हरी वन इज नॉट बेटर, बट देर इज सम पर्सेंटेज ऑफ पेशंट्स की ज्यांना हा त्रास खरंच असतो, पण तो प्रॉब्ली कोणालाच कळत नाही किंवा सायंटिफिकली आपण प्रूव्ह करू शकत नाही की कशामुळे होतं. तर आता जसं स्ट्रेसमुळे ओबेसिटी वाढणं, या मेजरली टिश्यूज हे खूप टायटन होऊन जातात, याच्याबद्दल कसं आपण याचा तसा को रिलेशन आहे ना बॅक पेनवरती? करेक्ट. आता याच्यामध्ये की बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपण म्हणतो की जनरल बॉडी सिस्टीम आहे की आपण वी आर टॉकिंग अबाउट वन बोन, वी आर टॉकिंग अबाउट रीढ की हड्डी या मणका, पण त्याच्यासोबत असोसिएटेड बऱ्याच गोष्टी आहेत की जसं की मसल्स आहेत, स्नायू आहेत, आपण त्याला म्हणतो लिगामेंट्स, फेशिया, सुपरफिशियल आणि डीप फेशिया, अँड देन स्किन आणि त्याची आवरणं, या 3-4 लेयर्स आहेत की त्याच्यामध्ये पण बराच फरक पडतो हॉट आणि कोल्ड वेदरमध्ये, किंवा लॉट ऑफ व्हेरिएशन्स कॅन लीड टू कन्स्ट्रिक्शन, ब्लड सर्क्युलेशन कमी जास्त झाल्यामुळे होणाऱ्या गोष्टी असतात. आपण म्हणतो की सारकोपिनियासारख्या गोष्टी की ज्या लवकर वीक करतात मसल्सला, टोनिंग कमी होतं, आणि दॅट लीड्स टू रिपिटेटिव्ह persistent problems to some patients which is not surgical, ज्या ऑपरेशन करून ठीक करण्यात नसतात पण त्या असतात त्या ठिकाणी, अँड दॅट इज द रिअल कॉज विच वी फेल टू अंडरस्टँड. कारण बऱ्याच वेळेस साध्या गोष्टी करून पण ते बरे होतात, म्हणजे की बऱ्याच पेशंटना सगळ्यांनाच काही खूप औषधं गोळ्या याची पण गरज नसते. नॉर्मल रुटीन गोष्टी केल्यानंतर किंवा योगा, सम काइंड ऑफ रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यानंतर सुद्धा ते बरे होतात, पण वी फेल टू अंडरस्टँड की व्हॉट इज द रिझन फॉर इट. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नक्कीच हे खूप महत्त्वाचे असतात. तपासण्या कराव्यात, ज्यांचा त्रास कमी होत नाही, आयडेंटिफाय करावं, काउन्सिलरची हेल्प घ्यावी, सायकोलॉजिकल काउन्सिलर, स्पोर्ट्स काउन्सिलर, दे आर व्हेरी गुड नाव डेज. ॲटलिस्ट ते टॉक अबाउट, आपण जे बोलतो ना सूरज, वी टॉकिंग अबाउट कॉन्शियस माइंड, की आय नो यू आर आस्किंग मी क्वेश्चन्स, समवन इज रेकॉर्डिंग, वी आर टॉकिंग टू पीपल अबाउट स्ट्रेस, बट देर इज समथिंग कॉल्ड एज सबकॉन्शियस माइंड which is not understood by us. So these psychological counselors are a great help. They आपल्याला when you take a one-to-one session, I always in spine clinics in Australia, England, there are psychological counselors and they are of great help. And we have started doing this counseling for our patient for nearly a decade or more than a decade. आणि आमच्या पण पेशंटला आम्ही, नॉट सगळ्यांना, एक खूप कमी प्रमाण असतं, आय कॅन से 5% पेशंटना गरज पडते, पण त्यांना खूप फरक पडतो. त्यांचे सेशन्स आर व्हेरी व्हेरी युजफुल. आणि सर याच्यावरती आपण एज रिलेटेड प्रॉब्लेम, मला असं वाटतं 20s-30s मध्ये तुम्हाला वेगळा स्ट्रेस असतो, 30s to 40s ते लाईफमध्ये जसे चेंजेस असतो असे आपल्याला स्ट्रेसही वेगळा. मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुला लक्षात असेल की 10वी-12वीच्या परीक्षे आधी येणार असेल म्हणजे अरे आता काय होणार, आणि आय डोंट वॉन्ट टू गो फॉर द एक्झाम, डोकं दुखतंय, काहीतरी होतंय, ताप आला, दॅट इज स्ट्रेस. यू अंडरस्टँड की यू वॉन्ट टू गो फॉर समथिंग अँड यू आर नॉट बीन एबल टू आयडेंटिफाय. नंतर कॉमनली भारतात जो दिसतो की इंटरव्ह्यू स्ट्रेस, किंवा कोणाला जॉबसाठी जायचं आहे आणि त्याच्यासाठी आलो तो भयंकर टेन्शनमध्ये असतो की अरे बापरे काय होईल, आणि दिस थिंग्स कॅन लीड टू नेक पेन, बॅक पेन, व्हेरियस बॉडी पार्टचं बॅकआउट. थर्ड इज पोस्ट मॅरेज स्ट्रेस, की जनरली तुम्ही बघता IT-मध्ये किंवा कुठे काम करणारे मुलं मुली असतात, लग्नाच्या नंतर 1-2 वर्षात येतात आणि नाही पार्ट टू की शादी के बाद ही सुरू हुआ, लग्नाच्या नंतरच सुरू झालं. म्हणजे व्हॉट इज द रिलेशन, नॉट रिअली, पण मे बी as per we are moving as every age, this is continuous from the age of maybe 20-30 थोडंसं वाढतं आणि 30-40 मध्ये थोडंसं जास्त, बिकॉज फायनान्सेस, वेर यू आर वर्किंग, वर्क ॲटमॉस्फिअर, कल्चर अँड ऑल दिस थिंग्स ऑल्सो मॅटर, राईट. की या गोष्टी पण तुमच्यावरती बऱ्याच सायकोलॉजिकली इफेक्ट करतात, आणि दीज थिंग्स ऑल्सो लीड टू लॉट ऑफ स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस पण खूप महत्त्वाचं असतं. व्हॉट नॉर्मली हेल्थची डेफिनेशन जी आपण म्हणतो की ज्या फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन इज हेल्थ, तर जेव्हा त्यातला कुठलाही एक पार्ट कमी होतो आणि ते इज टेकन अप बाय द स्ट्रेस, ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम स्टार्ट्स कमिंग. तर आता आपण एवढा प्रॉब्लेम डिस्कस केला, आय थिंक सो आता याचा सोल्युशन काय,
आणि मॅक्सिमम लोक हेच बोलतात टेन्शन घेऊ नको, त्याच्याने काही होत नाही. तर आता आपण त्याच्याचं सोल्युशन काय केलं पाहिजे? व्हॉट इज युअर पर्सनल थिंग टू डू? यू टेन्शन घेऊ नको. मला हे वाटतं की दिस इज व्हेरी व्हेरी ॲप्ट. आणि जे सिनियर आपल्या म्हणजे आपल्या काका लोकांनी, वडिलांनी, वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलं की नाही आपलं चांगलं काम करायचं, पण सगळ्यात मला टेन्शन घेऊ नको. म्हणजे व्हॉट यू वॉन्ट टू टेल किंवा डू सम ॲक्टिव्हिटी, बी ॲक्टिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं की डिकोड युअर सेल्फ आणि डोंट बी इन द सेम पॅटर्न की आय एम नॉट बेटर. मला आता बरं होण्यासाठी काय करायचं तर या गोष्टीवरती फोकस कर. योगा करायला जा की काहीतरी तुला अँझायटी असेल थोडंसं यू फील बेटर. लर्न टू डू प्राणायाम, डीप ब्रिदिंग, दॅट हेल्प्स फिनॉमिनली. पेशंट्स आर पुअर पोस्चर असतात, बसलेले असतात आणि सवय झालेली असते. अरे असं काय नाही, याला सवयच अशी बसतो असं. तर आय टेल नॉर्मली you just learn to take deep breaths. Automatically your lungs will expand. You don't need to be too much in front but neutral. Your shoulders should be at ear level. So you're not naturally sitting very comfortable and you look very confident. Automatically that will boost up your general consciousness and energies. You will feel better. Posture is very very important for relieving your stress. या गोष्टी आपण करू शकतो. सायकलिंग करू शकतो, ब्रिस्क वॉक करू शकतो, स्विमिंग करू शकतो. ज्या पण गोष्टींनी तुमच्या जॉईंट्सना, ज्या पण गोष्टींनी तुमच्या स्नायूला चांगला तणा म्हणजे स्ट्रेन देऊ शकतो. देर आर टू थिंग्स, वन इज पॉवर आणि सेकंड इज स्ट्रेंथ. आपण जे काय म्हणतो की आता हा हात वरती गेला तर पॉवर आहे, पण जेव्हा एकमेकाशी आपण हात हे करूया तर त्यावेळेस आयदर आय विल विन ऑर तू जिंकशील. तर स्ट्रेंथचा खेळ आहे. त्या मसलमध्ये चांगली स्ट्रेंथ असेल, ऑटोमॅटिकली चांगली टोन अप असणार. ह्या गोष्टीवरती आपण फोकस करत नाही. कुठल्याही वयामध्ये 20 ते 60, 70, 80 पर्यंत तुम्ही सिम्पल ज्या गोष्टी तुम्हाला सूट करतात ती ॲक्टिव्हिटी करा. इट विल डेफिनेटली हेल्प. 30-40 मिनिट्स ऑफ बेसिक ॲक्टिव्हिटी इज द की. फूड अँड डाएट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. यू हॅव टू हॅव ॲप्रोप्रिएट डाएट फॉर युअर एज अँड स्टेज. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज learn to have some relaxation between work or after work. Some people like to sleep, take a nap in between your work. की थोडं झोपायचं, तुम्हाला बरं वाटतंय, इफ इट इज पॉसिबल थोडं 20 मिनिटाची आपण जे म्हणतो जुन्या काळात की हां कामाच्या मध्ये थोडंसं 20 मिनिटं शांत झोप काढू शकता, पुन्हा वापस काम करू शकता. पॉसिबल असेल, नसेल संध्याकाळची चांगली झोप हे फार महत्त्वाचं आहे. बिकॉज देर इज सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ व्हेरियस हॉर्मोन्स रिलेटेड टू अ गुड स्लीप. द गुड स्लीप इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट की. आणि ते म्हणतात ना आजकाल की 5 AM club and all that. The early to bed and early to rise will always be the winner असं म्हणतात. कारण की सकाळी हे पूर्ण जग तुझ्यासाठी फ्री असतं, की कोणाचं कुपन नसतं, रोड मोकळे असतात, गर्दी नसते, सिग्नल नसतं. यू कॅन वॉक, यू कॅन जॉग, यू कॅन डू सायकलिंग, सम बेसिक ॲक्टिव्हिटी विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह, व्हेरी व्हेरी नॅचरल. कोणाला जिमला जायचं आवडत असेल, साध्या जिममध्ये लाईट एक्सरसाइज करू शकतो. इफ यू रिमेन फोकस्ड अँड काय म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं की काही दिवस गेलं आणि सोडून देणं हे खूप कॉमन होतं. कन्सिस्टन्सी इज द की. इफ यू कीप युअर सेल्फ, आय थिंक दिस थिंग्स विल गेट बेटर. आय थिंक सो. आपण खूप याच्याबद्दल चर्चा करून एक स्ट्रेसवरती काय केलं पाहिजे, काय त्यामुळे काय त्रास होत असेल, बाकी आपल्याला जे पण प्रश्न असतील मी माझ्या प्रेक्षकांना सांगेन, आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये टाका. सांगेन सॉरी की काही लोकांना याच्यामध्ये काही अँझायटीच्या मेडिसिनची पण गरज पडू शकते. हे एक महत्त्वाचं आहे. पण म्हणजे असं नाही की प्रत्येकालाच व्यायामाने बरं होईल किंवा असं. तर इफ यू रिअली रिअलाइज की नाही आय एम नॉट बेटर, मीट अ राईट पर्सन, काउन्सिलर ऑर अ सायकॅट्रिस्ट, टेक सम हेल्प. साध्या गोष्टींनी पण तुम्ही बरं होऊ शकता. 1-2 महिन्यात यू कॅन कम बॅक टू व्हॉट यू वॉन्ट टू डू. येस. त्यामुळे जस्ट डोंट निग्लेक्ट की जायचं आहे. काही आजकाल इट इज बिकम व्हेरी व्हेरी कॉमन. फायनान्शियल स्ट्रेस, स्टॉक मार्केटचा स्ट्रेस, ऑफिसचा स्ट्रेस, all these things are coming up to your body. If you a sound mind in a sound body असं म्हणतात ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला जनरल ओव्हरऑल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. आय थिंक दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट एव्हरीवन शुड टेक.